हॅलो गाईज, व्हिडिओ झालेला आहे चालू आणि मी घालतोय हँड ग्लोव्ज. मित्रांनो चला, नमस्कार मित्रांनो. काल सांगितलं होतं तुम्हाला लवकरच नवीन राईड बघायला भेटल. तर चला बसा मॅडम, नवीन राईडला केलेली आहे सुरुवात. आपण सध्या आहेत आपण बालेवाडी बानेर या एरियामध्ये. आणि हा जो माउंटेन आहे मित्रांनो, हा बघा मी इथं लावलेला आहे, जे की गुगल नेव्हिगेशन साठी. बघूया कसा तुम्हाला नजारा येतोय, कसे हवेचे वाईड अँगल कसे चित्र दिसत आहेत ते बघूया. व्यवस्थित येतोय का, मोबाईल हलतोय वगैरे. फर्स्ट ब्लॉग नंतर हा सेकंड ब्लॉग आहे. माईक लावलाय मी कॉलरला, हेल्मेट मध्ये नाहीये लावलेला. तर थोडं 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ झाला की मी तो चेक करेल आवाज कसा येतोय. आणि आवाज जर व्यवस्थित यायलाच तर तो मी हेल्मेट मध्ये लावेल. मित्रांनो, राईडला सकाळीच निघायचं होतं, पण थंडीची एवढी पुण्यामध्ये 5चा अलार्म लावला होता मित्रांनो, की उठलो 8 वाजता. तरी पण एवढा गारवा लागतोय. मोबाईल हलतोय खूप मित्रांनो, असा माझा अंदाज आहे. मी आहे सध्या बघा बालेवाडी म्हाळुंगे रोडच्या ब्रिज वरती. गाडी हळूच घेतो कारण की मोबाईल हलणार नाही. आहे गाडीचा अँगल मित्रांनो. कॅमेरा नसल्यामुळं मोबाईल मधूनच शूटिंग करावं लागायची. हेल्मेट खूप हलतोय असं माझा अंदाज लागतोय. काय करावा उपाय, काहीतरी उपाय तर करावा लागेल. टँकर पासून दूर हे मिक्सर सिमेंटाचे लय घातक आहेत पुण्यामध्ये. हे बघा मित्रांनो, बालेवाडीवरून हिंजवडीला जाण्यासाठी मेट्रोचं सध्या काम चालू आहे. लवकरच पूर्ण होईल मित्रांनो. सध्या ट्रायल वगैरे घेत आहेत, दिसत आहे आम्हाला रोज. असा आहे मित्रांनो बालेवाडीचा नजारा. माझा अंदाज तर आवाज चांगलाच यायला पाहिजे, नाहीतर आपल्याला माईक तो काढून हेल्मेट मध्ये लावावा लागेल. हेल्मेट मध्ये तर जागा नाही, जागा शोधावं लागेल मित्रांनो. तर मित्रांनो, आजची आपली राईड होते एकविरा देवीसाठी. आई आईलोय मित्रांनो, भरपूर दिवस झाले बायको म्हणत होती चला एकविरा देवीचं दर्शन घेऊया. कॉमेडी व्लॉगिंग, कॉमेडी असं भरपूर काय बघायला भेटेल तुम्हाला. आता भीडकर म्हणल्यावर हसी मजाक तर होणारच की. मित्रांनो, इथं गर्दीच असते. त्याचं कारण आहे महामंडळच्या गाड्या रोडवरच थांबतात, मेन हायवेवरती. MSRTC सर्व्हिस रोड आहे ना, सर्व्हिस रोडला थांबायला पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. असं रोडला जर थांबलो तर कसं काय जमणार भाऊ. हा एरिया आहे तातावडे म्हणतात त्याला. भडबड येईल असंच वाटायला लागलंय. मोबाईल हलायला नाही पाहिजे, त्यासाठी काय करावा. ऑपरेशन साठी काहीतरी करावं लागेल. चला फायनली तर एकविरा देवीचं दर्शन आज होईल. फक्त गर्दी नको भेटायला मित्रांनो. दर असेच सॅटर्डे संडेला तुम्हाला कुठं ना कुठं काहीतरी बघायला आवर्जून बघायला भेटेल आपल्या ब्लॉगवरती. बघताना मित्रांनो, गाडी कशी वाटली. गाडी विषय गाडी बद्दल मोठा रिव्ह्यू देणार आहे स्पेशल. त्यासाठी एक स्पेशल व्लॉग बनवतो. पुढे आहे टेम्पो आणि टेम्पो मध्ये आहे माणसं.
मित्रांनो, मी ज्या दिशेने जातो ना तिकडे आहे मुंबई आणि आमच्या पाठीमागे आहे सातारा, बेंगलोर. माईक लावलाय याचा अर्थ आवाज तसा चांगलाच यायला पाहिजे. आवाजात मायक्रोफोनचा यूज करतो तर आवाजामध्ये बदल तर पाहिजेच ना मित्रांनो. एक दिवस मस्त पाहुणाला कॅम्पिंगला जाणार आणि तिथला ब्लॉग बनवून दाखवतो तुम्हाला मी. मस्त काहीतरी आयडिया तर करावंच लागेल. इथे प्रत्येक वेळेस आलं ना मित्रांनो ते ट्रक उभा असतात रोडलाच. काय मोठं नाही, काय कळत नाही. चेकिंग असते का काय असते, काय वजन मापतात काय कळत नाही. पण इथे ट्रक उभाच असतात. मित्रांनो, आपण घेतोय राईट, कारण की आपल्याला लेफ्ट घेतला तर पुणे मुंबई द्रुत गती महामार्ग येतो. म्हणजे 700 मीटरवर आहे पण आपण सरळ जातोय. त्याचं कारण असं की आपण जातो ओल्ड हायवेनं. जर पुण्याकडून तुम्ही जर एकविरा देवीसाठी दर्शनाला जात असाल तर ओल्ड हायवेनच जा, सोपं राहील मित्रांनो. फोर व्हीलर असेल तर जाऊ शकता एक्सप्रेस ला, परत तुम्हाला खाली घ्यावं लागेल. हा एक्सप्रेस आहे मित्रांनो. टू व्हीलरला नाही इकडे. जर पुणे मुंबईला मोटरसायकलवर जात असाल तर एक्सप्रेस वे वरती नका जाऊ, ओल्ड हायवेचा यूज करा. जुना आहे, जुना रेगामा पण असतो, मजा पण येते. दोन्ही पण रोड एकदम मस्त आहेत, जबरी. बरोबर, ओल्ड हायवेचं काम चालू, 6 लाईन. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे लवकरच हा पण हायवे मोठा होईल असा माझा अंदाज आहे. तुम्हाला गौंजे स्टेडियम दाखवतो. गौंजे स्टेडियम ह्या वर्षी होम ग्राउंड आहे गौंजे स्टेडियम. आणि कुणाचा आहे तो वागा मित्रांनो. हे जे बघा राईट साईडला चर्च लागतो, त्या चर्चच्या अपोजिट साईडला सरळ जर बघितलं तर गौंजे स्टेडियम दिसते. गाडीवर तर काय दिसत नाही मित्रांनो. लेफ्ट घेतो आणि ओल्ड हायवेला सुरुवात करतो. हा जो इकडून रस्ता आलेला ती टू ट्रॅव्हल चालली, तो रस्ता आलेला सिटी मधून. शिवाजीनगर, पिंपरी, निगडी, भक्तिशक्ती चौक वगैरे तिकडून आलेला तो रोड. आणि आम्ही आलो ते बानेर, बालेवाडी, वाकड. मित्रांनो 133 किलोमीटर मुंबई. मला वाटतं आता कुठतरी थांबून ना हा ब्लॉक चेक करतो, आवाज कसा येतोय. जर आवाज चांगला आलाच तर कंटिन्यू, नाही आला तर आपलं मायक्रोफोन हेल्मेट मध्ये. इथं थांबूया गॉगल के पास. हेल्मेट मध्ये मायक्रोफोन केलेले मी पॅक. आता तर आवाज चांगला यायलाच पाहिजे. बाहेरचा आवाज भरपूर बंद झालेला असणार आहे मित्रांनो, एकदम सायलेंटली. पण मोबाईल खूप हालतोय, व्हिडिओ बघितले मी. त्यासाठी काय उपाय आहे आता. मोबाईल एवढा हालतोय म्हटल्यानंतर काहीतरी कुठंतरी बघून काहीतरी करावं लागेल. इथं एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि सकाळी सकाळी मग जवळपासचे लोक येतात इथे फिरायला. थोडस ट्रेकिंग आहे, थोडस वॉकिंग आहे, नाश्ता पाण्याला इकडे भरपूर सोय आहे मित्रांनो. राईट साईडला पूर्ण आर्मीचा एरिया आहे. हा बघा घोराळेश्वर टेम्पल. तर मस्त पार्किंगला वगैरे व्यवस्थित जागा असते मित्रांनो. लोणावळ्याला जर जात आहे तर ओल्ड हायवेने आल्यानंतर हा सोमटण्याचा पहिला टोल लागेल तुम्हाला. जर 4 व्हीलरने आला असाल तर टोल भरावा लागेल. 2 व्हीलरने आला तर टोल फ्री आहे. तुम्ही म्हणाल 2 व्हीलरला कोण टोल देतं, पण आहेत
असे आपल्या इंडियामध्ये टोल आहेत जिथे तुम्हाला टू व्हीलरला पण टोल द्यावा लागतो, जसा की दिल्ली लखनौ एक्सप्रेस वे. आग्रा काहीतरी तिकडं हायवे आहे दिल्लीकडे. मी जेव्हा व्लॉग बघतो दुसऱ्यांचे तेव्हा त्यावरती टोल पण भरता येते. कशाची गर्दी होती काय कळलं. मित्रांनो कलश मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. मित्रांनो पाठीमागे तुम्हाला दाखवलं घोराडेश्वर, आपण तिथं पण येऊया, तिथला पण व्लॉग लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. हे कलश मंदिर पण दाखवूया तुम्हाला. परत तो लेफ्ट साइडला इथं बिर्ला गणपती आहे. हा बिर्ला गणपती बघूया दिसतोय का, सध्या तर नाही दिसत आहे, पण इथे बिर्ला गणपती आहे, त्याचा पण ब्लॉग लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. माईक तर झालाय सेट, पण हे जे मोबाईल हलतोय लक 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 लक, त्याचं काहीतरी करावं लागेल. तुमचा सपोर्ट भेटला ह्या सेटअप मध्ये बदल करूया आपण. जेव्हा तुम्ही पुण्यावरून लोणावळ्याला जाता ना, तुम्हाला असे भरपूर स्पॉट बघायला भेटतील. मी तर म्हणतो काही जणांना माहित पण नसतील. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण माहिती करून देऊ. ज्यांना माहिती ते आपल्याला कनेक्ट मध्ये सांगतील, आपण ते एक्सप्लोअर करू. काय विकतात हेच काय सायकलवर 40च्या स्पीडनं चालवा म्हणतात. आपली किती 40चीच आहे. खोटं बोलतो का मित्रांनो. राईट साईडला तळेगाव आहे. ते छोटे छोटे जे रोड ब्रेकर असतात ना व्हाईट कलरचे, मजा वाटते त्याच्यावर. मित्रांनो आर्मी एरिया हा, डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे पण आर्मीवाले. गाडी व्यवस्थित चालवा. स्पीड लिमिटचं इथं हे पण होतं रे, बरं झालं आपण ऑलरेडी कमी केलेली. तसं गाडी हळूच चालवली पाहिजे. मस्त वाटलं. आम्ही लहान लहान असायचो ना त्यावेळेस असंच कुणाच्या गाडीवर बसलं, स्वतःकडे नव्हती, करायचं त्या रोड ब्रेकरवर, मस्त वाटायचं. एन्जॉय मित्रांनो एन्जॉय. वडगाव मावळ 3 किलोमीटर. मित्रांनो इथून जातो हा एक्सप्रेस वेला, आणि ह्याच रोडनं तुम्ही पवनाला जायला पण रोड आहे, आणि पवनाला आणखीन एक रोड आहे समोरून. कारण की मोबाईल व्हायब्रेट खूप होतोय. मित्रांनो आपण एकविरा देवीला जातोय, तिथून जिथून आपण राईट मारतोय ना तिथूनच लेफ्ट मारला ना तो रोड जातो मळवली. मळवली लोहा आपलं ते लोहगड, विसापूर, पर्यटन, किल्ले, गड किल्ले, सह्याद्री, खजिना आहे. खजिना पुणेकरांकडे खजिना. आहेच तेवढी थंडी इकडं. सध्या तर ऊन पडले, एवढी काही वाटत नाही. चावी पडली गाडीची, चावी तिथं चावी पडली गाडीची कोणाची तरी, मोटरसायकलची. बहुतेक मला वाटतं तो ग्रुप थांबला त्यांची चावी असेल ती. दिवाळी नंतर आताच बाहेर पडलोय कुठेतरी राईड. दिवाळीला केलेली गावाकडे, पण त्यावेळेस आपण ब्लॉगिंग करत नव्हतो ना. ब्लॉगिंगचं भरपूर दिवसापासून म्हणजे डोक्यात होतं, करेल करेल करेल. फायनली आता केलंच. चला छोटं गाव आहे ना, पण आपण आपल्या परीनं करतोय कस तरी. आणि सपोर्ट तर चांगला येईलच. मराठवाडी भाषा आमची लोकांना आवडेल असं वाटतंय.
आणखीन 15 किलोमीटर राहिला असेल माझ्या अंदाजे. तुम्हाला वेटन जे वॉटर पार्कला यायचं असेल ना तर हाच रस्ता आहे. पुण्यावरून वेटंजॉय पार्क, खोपोलीचं इमेजिका, पण ते उन्हाळ्याचे सध्या नाही, सध्या बंद असतील. वाव, हा नजारा बघा. आणि ते पॅराग्लायडिंग म्हणतात ना मित्रांनो, जे की आपण त्याला लटकून असं उडतो इकडं तिकडं, ते कामशेतला जास्त आहे. आणि ते आहे बघा इकडं, ते तुम्हाला दिसते का नाही माहित नाही, पण 2 पॅराग्लायडिंग सध्या उडतायत वरी डोंगरावरून. ऐकून दाखवतो ऐकू, ते पॅराग्लायडिंग बघ ना, दिसले का ते बघ कसे उडतायत. एक दिवस ती पण मजा घेऊया आपण. लोणावळा 13 किलोमीटर, याचा अर्थ आपलं 7-8 किलोमीटर वरती राईट असेल. पुढे गाव आहे विलेज पाथरगाव. हिमालय मित्रांनो, हिमालय 450 शिशी मस्त चाललेत बरं का, एकदम बॉक्स वगैरे बांधून. हळूहळू तर ओळखलीच असं आपली बी गाडी कोणती आहे. आपली पण ऍडव्हेंचर आहे, पण त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नंतर भेटेल स्पेशल वाजनात. इंद्रायणी नदी मित्रांनो ही अशी जाते देवी. जसजसं लोणावळ्याकडे जाऊ ना मित्रांनो, थंडी जरा जास्त व्हायला लागली. ऊन आहे, थंडी पण वाजते. आपली तर काय BMW नाही आहे टेम्परेचर दाखवा. चाळीसच्या स्पीडने चला, गो स्लो. ऑल महाराष्ट्र आपल्या चॅनल वरती बघायला भेटणार मित्रांनो तुम्हाला. मी जवळपास भरपूर फिरलोय आतापर्यंत, पण एकटा फिरत होतो. आता लग्न झाले, बायकोला घेऊन फिरणार. आपल्याला आता वळायचंय राईट साईडला, कारण की राईट साईडला आहे एकविरा देवीचं मंदिर. बघा इकडून लेफ्टला जातो मळवली लोहगड. लय मोठा टँकरवाला आलाय बाप्पा. गर्दीत गर्दी. ही आहे का श्री क्षेत्र एकविरा देवस्थान. मित्रांनो मी एकविरा देवीला अगोदर पण आलेलो दर्शनाला. दर्शन घेतलं की मन कसं असं एकदम शांत तृप्त होत. पोचलेला आहे बेस विलेज मध्ये. हे आहे बघा मंदिराच्या खाली गाव. आई एकविरा देवी, हार्दिक स्वागत. टू व्हीलरला फ्री आहे. हा पायथ्याला एक मंदिर आहे, ते खाली आहे. ते समजा वरी नाही जाणं झालं, गर्दी खूप आहे किंवा, तर इथं पण दर्शन घेऊ शकता. घाटाचा रोड आहे पण जरा खराब झालाय. गाड्याची तर फुल लाईन लावली. बघू आपल्याला कुठं जागा भेटते कुठं नाही. लागेल आपल्याला जागा आहे का नाही. मित्रांनो इथं नारळ हार वगैरे घ्यायचा असेल तर सगळं काय भेटते. मित्रांनो आज रविवारची भलतीच गर्दी. म्हणजे बघा मित्रांनो गर्दी. संडेची भरपूर गर्दी आहे. मित्रांनो पेढे हार वगैरे, इथं ओटीला पण सामान भरपूर आहे.
हे बघा नारळ ओटी खाणं नारळाची. मित्रांनो व्हिडिओ बनवायला चान्स भेटा नाही एवढ्या गर्दीमध्ये. हे बघा गर्दीच एवढी की इथूनच लाईन आहे. मित्रांनो आज एवढी गर्दी आणि इथे एक कॅश काउंटर आहे. ते कॅश काउंटर बहुतेक मला वाटतं इथल्या कारल्या लेण्या बघण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून देवीच्या मंदिरासाठी फ्री आहे. किती गर्दी आहे मित्रांनो, फुल गर्दी आहे मित्रांनो. या कारल्याच्या लेण्या, हे कारल्या लेण्याच्या इथून जायला प्रवेशद्वार आहे. असं मंदिर आहे लेण्यात. ते बाहेरून तिथून कॉइन तिकीट काढायचं आणि ते तिथून एंट्री. हा कसला गेट आहे का मित्रांनो. गर्दी आज काय संडेची गर्दी. मला वाटतं बहुतेक आज सुट्टी आणि आज काय असेल सण वगैरे. मित्रांनो एकविरा देवी म्हणजे कुलस्वामिनी. चला आपला ग्रुप फोटो तर घेऊ इथे. एक ग्रुप फोटो घेऊ. हाय ह्या आहेत कारल्याच्या लेण्या. यासाठी 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे मित्रांनो. आज एवढी गर्दी आहे ना इथं. कारला लेणी प्रवेश आई माऊलीचा उदो उदो. हे बघा मित्रांनो बाहेरपर्यंत लाईन आहे. तर पावसाळ्यामध्ये ना जुलै आणि ऑगस्ट मध्ये खूप मोठा धबधबा असतो या साईडला. या इकडे इथं सूचना फलक आहे लेण्यांचं. हा आउट गेट आहे वाटतं आणि तिकडला प्रवेश. मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. भरपूर गर्दी होती आतमध्ये. हे कुलस्वामिनी आई जगदंबे आदिशक्तीचं स्वरूप आहे. आज दर्शन घेऊन खूप चांगलं वाटलं मित्रांनो. खूप दिवसापासून बायको म्हणत होती चला चला दर्शनाला. मित्रांनो पाऊण तास लागला दर्शनाला. मित्रांनो ऑलमोस्ट अर्ध्यामध्ये उतरून आलेलो. चढताना काय वाटत नाही, उतरताना पाय दुखतायत. इथं ओटीचं सामान, पेढे, प्रसाद. वा फार मस्त हॉटेल. चला मित्रांनो दर्शन झालं एकदम व्यवस्थित. मस्त दर्शन झालं आमचं. बसा मॅडम. चला ब्लॉगिंगचा सेटअप लावून झाला. दर्शन व्यवस्थित झाले. मग अशी ना आपलं माईक होतं उजव्या साईडला. आता माईक लावलं डाव्या साईडला. हेल्मेट मध्येच आहे. बघूया कसा येतो वाईस. ती मित्रांनो कमान इथून लेफ्ट घ्यायचा आपल्याला. हा आहे मुंबई ओल्ड हायवे, मुंबई पुणे. चला आपण घेतला लेफ्ट. सकाळी सकाळी गार वारं येऊ लागलं. आता पण गार हवा आहे. थोडस ऊन चमकायला लागले. चांगली जागा बघतो जिथं की जास्त गर्दी नाही काय नाही. आणि तिथं तुम्हाला आपल्या ऍडव्हेंचर बाईकचा रिव्ह्यू देतो आपण. आणि नंतर ऍडव्हान्स आपण accessory पण काय टाकणार आहेत काय नाही त्याच्या पण थोडे माहिती देतो. त्यासाठी चलता चलता जागा शोधतो कुठतरी. आजचा ब्लॉग बघूया कसा येतोय कसा नाही. व्हायब्रेशन जास्त होते का, मोबाईल हलतोय का. खूपच हालत असेल काहीतरी आयडिया करावं लागेल ब्लॉगिंग साठी. नाहीतर बघणाऱ्यांना इंटरेस्ट येणार नाही ना जास्त. सारखं मोबाईल असा धडधड 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 आल्या. स्टेबल राहायला पाहिजे.
चला तर मग पोहोचलोत आम्ही घरी. कसा वाटला आमचा व्लॉग प्लीज सबस्क्राईब करा. असेच व्लॉग तुम्हाला पुढं बघायला भेटतील. चला बाय बाय.